प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही नेहमी प्रभूमध्ये आनंदी राहिले पाहिजे. घाबरू नका. जसं तुम्हाला भीती वाटते तसं काहीच होणार नाही. प्रभू ते चांगल्यासाठी वळवेल. आज एक चमत्कार घडेल. ठीक आहे, तुम्ही विचार करत आहात का हे ठिकाण खूप सुंदर दिसतंय, हे कुठे आहे? हे म्यानमार या देशात आहे. याला पूर्वी बर्मा म्हणत असत. हे यांगून शहरातील एक मोठं उद्यान आहे. या उद्यानात एक मोठं तलाव आहे. तुम्ही विचार करत असाल, तलावात काहीतरी मशीन सारखं दिसतंय आणि ते आवाज करतंय का? हे त्या तलावाची सफाई करणारे मशीन आहे. लोक तलाव घाण करतात, त्यात पानं पडतात, म्हणून त्यांनी ते साफ करण्यासाठी मशीन ठेवले आहे. ते सगळीकडे सफाई करत राहतं. एक माणूस ते चालवत आहे. तुम्ही म्हणाल, आधीच तर स्वच्छ दिसते ना? नाही, पानं सतत पडतात. काही जण त्यात कचरा टाकतात. आपल्या आयुष्यातही सैतान काही कचरा टाकतो. आपल्या हृदयावर डाग पडावा म्हणून तो राग, चिडचिड, वासना, अहंकार आणि मत्सर असा कचरा टाकतो. आपल्याला ते साफ करावं लागतं. जर आपण ते आतच ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते कुजेल आणि दुर्गंधी येईल आणि ते आपलं आयुष्य खराब करेल. तो काही कचरा टाकला तर आपल्याला तो रोज साफ करावा लागतो. पवित्र आत्मा तो कचरा साफ करणारा आहे. जर आपण देवाच्या वचनावर ध्यान केलं आणि देवाच्या पायाशी बसून प्रार्थना केली, प्रभू कृपया मला शुद्ध कर असं म्हटलं, तर पवित्र आत्मा सगळा कचरा दूर करेल. तो आपल्याला पवित्र करेल. पवित्र आत्मा आपल्याला पवित्रतेच्या मार्गावर चालवण्यासाठी आहे. जर आपण पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना केली तर आपण अधिक पवित्र होऊ. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही विचारता का की आज प्रभूने तुमच्यासाठी काय वचन दिले आहे? नीतिसूत्रे 3 वचन 6. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आपण ज्या मार्गावर चालतो तो सरळ असावा. कधी कधी आपले मार्ग खडतर असू शकतात. त्या वाटेवर चालणं खूप कठीण होईल. जर ते सरळ करता आले तर आपण सहज चालू शकतो, नाही का? मी एका सेवेसाठी उत्तर भारतात गेलो होतो. ते मला जीपने घेऊन गेले, पण रस्ता इतका वाकडा आणि खडतर होता. जीप उड्या मारत होती, उडत होती आणि ती झिगझॅग जात होती. खूप चढउतार होते. आम्हाला वाटले इथे प्रवास करणे खूपच कठीण आहे. पायी चाललो असतो तर कदाचित बरे झाले असते, पण चालणंही कठीणच झाले असते. सगळीकडे खड्डे आणि मोठमोठ्या भोकं होती. मग काही वर्षांनी मला पुन्हा तिथे जावे लागले. ते म्हणाले की आपण पुन्हा त्या डोंगराळ भागात चाललो आहोत. मागच्या खडतर रस्त्याच्या अनुभवाची आठवण येऊन मला भीती वाटत होती. पण जेव्हा मी दुसऱ्यांदा गेलो तेव्हा चांगले रस्ते होते. प्रवास अगदी सुरळीत झाला. छान वाटले. आधी असं नव्हतं, कारण त्यांनी नवीन रस्ता टाकला होता. ते रस्ते सरळ केले आहेत. त्यामुळे जर रस्ते सरळ केले तर प्रवास सोपा होतो. हे आपल्या आयुष्याच्या प्रवासासाठीही तितकंच खरं आहे. घरात, कामात, व्यवसायात, सेवेत, आयुष्यात आणि उपजीविकेसाठी कष्ट करताना खूप चढ उतार आणि वाकडेपणा असतो. हे सगळं पाहिलं तर आयुष्य खूप कठीण वाटतं. आपल्याला वाटू शकतं, अरे हे कसलं आयुष्य आहे? पण जर आपण आपल्या मार्गात देवाला मान्यता दिली तर तो ते सरळ करेल. तो ते सोपं करेल. तो एक रस्ता तयार करेल आणि आपल्याला त्यावर चालायला सांगेल. मी तुझ्यासोबत चालत नाही का? चल, आपण दोघं मिळून चालूया असं सांगून तो आपल्याला सहज घेऊन जाईल. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं? आपण आपल्या सर्व मार्गांमध्ये देवाला मान्यता द्यायला हवी. आपण जे काही करतो त्यात प्रभूला आठवायला हवं. प्रभू, मी आज ही कामं करणार आहे, कृपया मला मदत कर. मी अशा प्रकारचं काम सुरू करणार आहे, मला मदत कर. मी हे शिकणार आहे, मला मदत कर. मी असा व्यवसाय करायचा विचार करतोय, हे तुझी इच्छा आहे का? त्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचे मार्ग प्रभूच्या स्वाधीन करता तेव्हा तो तुम्हाला सुंदर मार्गावरून नेईल. तो मार्ग सरळ करेल. मग ते सोपं होईल. तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला आनंद होईल. ते खूपच सोपं होईल. म्हणून जर तुम्ही स्वतःच एखादा विशिष्ट मार्ग निवडला आणि म्हणालात, मी फक्त इथेच जाईन, मी फक्त इथेच शिकेन, मी फक्त असंच चालणार, तर त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. तो मार्ग वाकडा होईल. तुम्ही चालत असलेला मार्ग कठीण होईल. पण जर तुम्ही तुमचे मार्ग प्रभूच्या स्वाधीन केले आणि म्हणालात, प्रभू मला तुझ्या आवडीनुसार मार्गदर्शन कर, तो मार्ग सरळ करेल. तुम्ही त्या मार्गावर सहज आणि आनंदाने कोणतीही अडचण न येता चालू शकता. विचार करा आणि पहा, आज तुम्हाला इतकं कठीण का वाटतंय? तुम्ही देवाच्या इच्छेनुसार चालत आहात का? तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करत आहात का? हा योजना किंवा व्यवसाय प्रभूने दिला आहे का? ही नोकरी किंवा शिक्षण प्रभूने दिला आहे का? विचार करा आणि पहा.
तुम्ही स्वतः काहीतरी निवडता आणि स्वतःच्या मार्गाने चालता. तुम्हाला वाटतं की प्रभू तुमच्या सोबत येईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल, आणि म्हणून तुम्ही शेवटी वाकड्या मार्गावर संघर्ष करत राहता. जर तुम्ही तुमचा मार्ग त्याच्या इच्छेनुसार चालण्याचा निर्धार केला तर तो मार्ग सोपा करेल. म्हणून प्रभूला सांगा, प्रभू, मी माझे मार्ग तुझ्याकडे सोपवतो. मला तुझ्या इच्छेनुसार असलेल्या मार्गावर चालव. मी स्वतःला त्यासाठी समर्पित करतो, असं म्हणून पहा. तो तुमच्या आयुष्यात सगळं सरळ करेल आणि आजपासून तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही असं म्हणाल का, प्रभू, मला तुझ्या इच्छेनुसार असलेल्या मार्गावर चालव. तू मला सुंदरपणे चांगल्या मार्गावर नेशील. मी स्वतःला तुझ्या हातात सोपवतो. चुकीचे निर्णय घेऊन चुकीच्या मार्गावर गेलो त्याबद्दल मला माफ कर. आता मला तुझ्या इच्छेनुसार मार्गदर्शन कर. तू माझे मार्ग सरळ करणार आहेस आणि मला सुंदरपणे मार्गदर्शन करणार आहेस. त्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.